गुड मॉर्निंग. आज अन्वीसाठी मूग डाळीचा हलवा बनवला. त्याच्यासाठी 3 चमच मूग डाळ घेतली, व्यवस्थित अशी स्वच्छ वॉश केली. वॉश केल्यानंतर कढईमध्ये 1 चमच तूप टाकले आणि वॉश केलेली सर्व मूग डाळ त्याच्यात ॲड केली. ॲड केल्यानंतर 2 ते 3 मिनिट छान अशी ड्राय रोस्ट होईपर्यंत मी ती कंटिन्यू परतत राहिले. आपल्याला ही कंटिन्यू परतवायची आहे, नाहीतर कढईला चिपकण्याची शक्यता असते. ती परतवल्यानंतर ॲटोमॅटिकली डाळीचा जो कलर आहे तो थोडा चेंज व्हायला लागला आणि डाळ अशी वेगळी वेगळी दिसायला लागली. नंतर गॅस बंद केला. ती डाळ थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये काढली आणि एकदम असं तिचं बारीक पीठ तयार करून घेतलं. पीठ तयार झाल्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं आणि 2 चमच बनवलेलं पीठ त्याच्यामध्ये लालसर कलर येईपर्यंत अर्धा मिनिट परतून दिलं. पीठ परतेपर्यंत नेहमीप्रमाणे ओव्हरनाईट भिजवलेले ड्रायफ्रूट्स, त्याच्यामध्ये 3 खजूर, 2 काजू, 2 बदाम आणि 1 अक्रोड. ह्या रेसिपीसाठी खजूर मोस्ट इम्पॉर्टंट आहे, त्यानेच गोडवा येणार. ते सर्व मी मिक्सरच्या जारमध्ये टाकलं. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि एकदम असं बारीक त्याची पेस्ट तयार करून घेतली. त्याची पेस्ट तयार झाल्यानंतर ती जी पेस्ट आहे ती त्या पिठामध्ये ॲड केली आणि एकदम असं मिक्स करून घेतलं. आपल्याला कंटिन्यू मिक्स करायचे आहे, नाहीतर त्या पिठाच्या गाठी तयार होऊ शकतात. त्याच्यामध्ये थोडंसं पुन्हा मी पाणी ॲड करून कंटिन्यू ती मिक्स करत राहिले. तुम्ही बघू शकतात माझे अजिबात गाठ तयार झाली नाही आहे. ते सर्व मिक्स झाल्यानंतर एकदम पातळही नाही, घट्टही नाही, मीडियम असं मी ठेवलं आणि 2 ते 3 मिनिट छान असं मी ते शिजवून दिलं. ते शिजून झाल्यानंतर त्याचा इतका मस्त स्मेल होत होता की मी तुम्हाला सांगू नाही शकत. त्याच्यामध्ये मी थोडंसं ड्रायफ्रूट्स टाकले आणि आपला हलवा तयार झाला आहे. काजू बदाम लहान बाळांच्या तोंडात जाणार नाही ह्याची काळजी घ्या. प्लीज तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करा. थँक्यू.